हॅलो फ्रेंड्स, 3 मे 2026 रोजी म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर लोकमत न्यूज नेटवर्क या वृत्तपत्रामध्ये सिस्पे आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलेला एक न्यूज आलेली आहे किंवा एक लेख आलेला आहे. आता बऱ्याच दिवसांनंतर असं काहीतरी पेपरला आलेलं आहे किंवा सगळ्यांनीच म्हणजे ज्यांनी यामध्ये पैसे गुंतवलेत त्या लोकांनी खरं तर होप सोडून दिलेले आहेत. आता मी व्हिडिओ टाकला आहे, परंतु याच्या खालीसुद्धा बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की बाकीचं सांगू नकोस, पैसे कधी येणार आहेत ते सांग किंवा काय वगैरे. तर असे स्कॅम जेव्हा होतात शक्यतो पैसे मिळतच नाही हा अनुभव आहे. परंतु हा जो स्कॅम झाला होता हा खूप मोठ्या स्केलवरती झाला होता. कोट्यावधींचा हा स्कॅम होता आणि मेन म्हणजे सुशिक्षित अशिक्षित सर्व प्रकारचे लोक या स्कॅममध्ये गुंडाळले गेलेले होते. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या स्कॅममधले जे प्रमुख 4 आरोपी आहेत, नवनाथ अवताडे झालं, त्यानंतर ते आणखी ते अगस्त मिश्रा झालं, असे 4 जे मुख्य आरोपी आहेत तर ते आखाती देशांमध्ये म्हणजे दुबईमध्ये पळून गेलेत असं माहिती आहे आपल्याला. ते भारतामध्ये नाही आहेत. आता त्याच्यात पण काही लोक म्हणतात की ते भारताचंच आहेत, परंतु नाही, ते भारताबाहेर दुबईमध्ये आहेत. तर आज जे पोलीस आयुक्त घारगे आहेत, अहमदनगरचे पोलीस आयुक्त घारगे ह्यांनी असं सांगितले की जी 350 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आलेली आहे तर ती मालमत्ता येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे आता आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ते युद्ध जसेच थांबेल किंवा जसंच तिकडचं वातावरण थोडंसं निवळेल त्यानंतर आपल्याकडे रेड कॉर्नर नोटीस आहे आणि त्या नोटीस अंतर्गत आपण त्या आरोपींना भारतामध्ये आणणार आहोत, कोर्टासमोर सादर करणार आहोत आणि त्यानंतर जी काही गोठवलेली मालमत्ता आहे तर ती जी गुंतवणूकदार आहेत तर त्यांना पुन्हा देणार आहे असं आश्वासन जे आहे ना ते घारगे यांनी सिस्पे आरोपींविरोधात बोलताना किंवा सिस्पे घोटाळ्याविरोधात बोलताना बोललेलं आहे. आता नेमकं घारगे काय म्हटलेले आहेत तर घारगेंनी असं सांगितलेलं आहे की सिस्पे इन्फानाईट बीकन या कंपनीविरोधात मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याची व्याप्ती ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. विधानसभेमध्ये सुद्धा या गुन्ह्याबाबत प्रश्नचिन्ह तारांकित करण्यात आले होते आणि त्यामुळे सगळ्यांनीच लक्ष देऊन आणि मेन म्हणजे हा जो या बाबतीत तपास जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे आणि याच्यावरती झपाट्याने कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. यातील मुख्य जे 4 आरोपी आहेत ते दुबईमध्ये आहेत आणि त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत तेथील पोलिसांच्या सतत संपर्कात भारतीय म्हणजेच आपले पोलीस आहेत आणि त्या पोलिसांकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आखाती देशातील युद्ध संपेल त्यावेळेस एक पथक पाठवून हे गुन्हेगार भारताच्या ताब्यात म्हणजे आपल्या पोलिसांच्या CBIच्या क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाला आता घारगे यांनी जास्तीत जास्त 1 महिना ते 2 महिने एवढा कालावधी लागेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत जी गोष्ट कधी होईल असं सांगता येत नव्हतं. तर त्या गोष्टींचा वेळसुद्धा त्यांनी या लेखामध्ये किंवा या पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने घारगे यांचं म्हणणं आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये जे फ्रीज केलेली अमाऊंट आहे तर ती जी आहे ती जे लोक फसलेले आहेत त्यांना पुन्हा देण्यात येणार आहे. आता यामध्ये पुन्हा तीच गोष्ट की त्यांच्याकडे ज्या लोकांचा रेकॉर्ड असणार आहे की ही लोकं फसलेली आहेत त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आता जरी आशा कमी असली तरीसुद्धा थोडंसं तरी म्हणजे काय म्हणतात ना, उम्मीद से बडा कुछ नहीं होता है अशी गोष्ट आहे. तर त्या लोकांकडे ज्यांचे रेकॉर्ड्स असतील किंवा आपण त्यांना पोलीस स्टेशनला ते वारंवार सांगत आहे की तुम्ही गुन्हा दाखल करा आणि तुमचे कागदपत्र जमा करा की तुमचं बँक स्टेटमेंट वगैरे काय ज्या गोष्टी आहेत त्या जमा करा, त्या जर केल्या नाहीत तर पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे. जर पैसे मिळालेच तर आपली फसवणूक झाली आहे याचा काहीतरी पुरावा आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि याचं काही ऑनलाईन स्टेटमेंट वगैरे आपलं काहीच नव्हतं. म्हणजे ह्या
मध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांचं नव्हतं. त्यात फक्त RBL बँकेचं एक अकाउंटचा नंबर होता, IFSC कोड होता, त्या बँकेच्या डिटेल्स होत्या, एवढीच एक गोष्ट होती. आणि त्या बँकेत पैसे टाकल्याच्या नंतर जो कोणी आपला एजंट असेल, ज्या एजंट थ्रू आपण पैसे टाकले होते किंवा ते ABP मेंबर ते वगैरे MF वगैरे जे कोणी ABP मेंबर्स होते, तर त्यांच्याकडे हे पैसे म्हणजे जो कोणी MF असेल किंवा जे कोणी ती यंत्रणा हाताळणारे लोक असतील, तर ते लोक त्यानंतर त्या लोकांना आपल्याला OTP वगैरे काय काय द्यावं लागत होतं. आणि त्यानंतर ते लोक हे पैसे जे आहेत ते आपल्या म्हणजे गुंतवणूकदाराच्या अकाउंटला टाकत होते. तर असा एक म्हणजे तो स्कॅम होता. म्हणजे पैसे दिसत तर होते, त्यानंतर त्याचा 90 दिवसांचा लॉक इन पिरियडसुद्धा होता. म्हणजे जर पैसे काढले तर 90 दिवस ते पैसे त्या गुंतवणूकदाराच्या किंवा ज्यांनी त्याच्यात पैसे टाकले त्याच्या अकाउंटवर यायला 90 दिवसांचा कालावधी होता. आणि जो प्रॉफिट विड्रॉवल होता तर त्याचा कालावधीसुद्धा 8 ते 10 मॅक्झिमम 15 दिवसांचा तो प्रॉफिट विड्रॉवेबल कालावधी होता. तर अशा पद्धतीची त्यांची सिस्टीम होती. आणि त्यामुळे फक्त याच्यामध्ये पुरावा म्हणून जर काही असेल तर ते फक्त आपलं म्हणजे पैसे टाकणाऱ्या व्यक्तीचं बँक स्टेटमेंटच आहे. कारण त्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याच पद्धतीचं लेखी स्वरूपात कुठल्या स्वरूपात जो पुरावा असतो तो नाही आहे. त्यामुळे फक्त बँक स्टेटमेंट की आपल्या बँकेतनं त्यांच्या RBL बँकेकडे पैसे गेलेले आहेत. कारण की ज्यावेळेस पैसे टाकायचे त्यावेळेस त्यांचं ते RBL बँकेचं जे म्हणतात ना ते कार्ड असतं ते छापलेलं त्यांचं होतं आणि तेच WhatsAppलासुद्धा सेंड करण्यात येत होतं. आणि त्यावरच्या नंबरवर मग आपण जे लोक आहेत ते पैसे टाकत होते. तर अशा पद्धतीचं त्यांचं होतं. त्यामुळे फक्त ते बँक स्टेटमेंट एवढा एकच पुरावा गुंतवणूकदारांकडे आहे. तर बाकी काय मग ह्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? आणि परत कधी अशा ज्या म्हणजे प्रॉन्झी स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये परत कधीच फसणार नाही याची दक्षता घेणं फार गरजेचं आहे. थँक्यू.